आता माझ्या गावचं काय झालं तुम्हाला सांगतो. मी सगळा अभ्यास करून भूमी अभिलेख कार्यालयात गेलो आणि म्हणलं साहेब तुम्ही इथलं रजिस्टर तपासलंय काय. त्यानं म्हणलं सगळं तपासलंय. त्याला वाटलं हे धोतरवाला दिसालय ह्याला काय कळालंय. सगळं तपासलंय. मी म्हणलं साहेब तपासलंय तर मग तुमचा अभिप्राय रजिस्टर कुठे आहे. अभिप्राय रजिस्टरचं नाव काढलं की त्याच्या अंगाला घाम यायला सुरू झाला. त्यानं म्हणलं अभिप्राय रजिस्टर दिलं नाही. मी म्हणलं अभिप्राय रजिस्टर जर दिलं नाही तर याचा अर्थ तुम्ही कागदच तपासले नाही. त्यानं म्हणलं आमच्याकडं काहीच नाही म्हणलं. मी म्हणलं साहेब नमुना नंबर 33 आणि 34 रजिस्टर आणा आणि त्याला म्हणतात म्हणलं बस्ता. मी बस्ता त्याला म्हणतात आणि ते घेऊन या म्हणलं की ते 100% हादरलो. आणून दाखिलं आणि नांदेडला जाऊन कलेक्टरच्या समोर सांगितलं. माझ्या गावचं नाव सांगलं मी. तिथं कलेक्टरच्या समोर सांगलं. बारुळ गावच्या सगळ्या नोंदी तपासल्या एकही निघाली नाही म्हणून सांगलं. मी म्हणलं साहेब माझ्या गावच्या नोंदी तपासल्या नाही. त्यानं म्हणलं तपासल्या. मग आम्ही कलेक्टरला आव्हान केलं माझ्या गावच्या नोंदी तपासल्या नाहीत म्हणून. कलेक्टरनं फेर तपासणी लावली. फेर तपासणी लावल्यानंतर आम्ही भूमी अभिलेख कार्यालयात गेलो आणि भूमी अभिलेख कार्यालयात गेल्यानंतर त्या कार्यालयामधल्या उच्च कक्षा अधिकाऱ्याने सांगितलं की जे लोक ऑफिशियल कर्मचारी नाहीत त्यांनी बाहेर जायचं काम करा. मी सांगलं साहेब इथल्या कर्मचारी वर्गावर माझा विश्वास नाही. माझ्या समोर नोंदी तपासाव्या लागतील. आणि मी तहसीलदार साहेबाला घेऊन गेलो. माझ्या समोर रेकॉर्ड तपासलं आणि माझ्या गावचं रजिस्टर काढल्याबरोबर पहिल्याच पानावर 72 कुणब्याच्या नोंदी निघाल्या. 72. आणि हा प्रश्न नांदेडला मांडला गेला. जरांगे पाटलांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्याला फोन लावला. तुमचे कर्मचारी नीट काम करत नाहीत आणि माझ्या एकट्याच्या दक्षपणामुळे महाराष्ट्रामध्ये तिसऱ्यांदा फेर सर्वेक्षणाचा अहवाल सरकारला त्या ठिकाणी सादर करावा असं मुख्यमंत्री शिंदेनं जाहीर केलं. परवा दिवशीच्या लोकमत आणि इतर पेपरला पूर्ण महाराष्ट्रभर ही न्यूज गेली की त्या ठिकाणी मराठी आता कागदपत्र शोधायला लागलेली आहेत. म्हणून तुम्ही सगळ्या तरुण मुलांनो आंदोलन केलेच पाहिजे सरकारवर दबाव वाढवायसाठी. पण केवळ आंदोलनानं आपले प्रश्न सुटणार नाहीत. तुमच्या घरी जर काही येडे वाकडे लिहिलेले कागद अशा रेगा 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 मारलेले जुने मोडी उर्दू असे पहिलेचे बॉन्ड पेपर काही एकानी 14 चिठ्ठ्या दोन्ही भावाचं वाटणी पत्रक असले जर जुने बॉन्ड असतील कागद असतील ते व्हॉट्सअपला पाठवा. माझ्याही व्हॉट्सअपला पाठवा. तुम्हाला 15 मिनिटाच्या आत त्याचं ट्रान्सलेशन करून काय तुमच्या कागदावर लिहिलंय याचं तुमच्या घरापर्यंत पोहोचविण्याची सोय मी करतो. तुम्ही फक्त तुमच्या घरातले गटोडे सोडा कागदाचे. त्याच्यात काय आहे ते बघा आणि निर्गम बघा. हे आपले 1881 पुरावे आहे. 1881 ला एका माणसाला 10 लेकर होत गेलेत ना. पुढच्या पिढीला 8 त्याच्या पुढच्या पिढीला 6 धरू आपण. असं जर धरलं तर एक सर्टिफिकेट कुणब्याची नोंद जर सापडली तर त्या गावातली त्याची जेवढी भावकी आहे तेवढी टोटल भावकी त्या ठिकाणी आज तारखेला ओबीसी मध्ये येऊ शकते. आणि मी अत्यंत सन्मानानं सांगतोय आतापर्यंत मिळालेल्या सर्टिफिकेटच्या आधारे जवळपास 60 लाख कुणब्याचे सर्टिफिकेट सरकारच्या बापाला द्यावं लागणार आहे. एवढे कागद आपण तयार केलेत. आणि मी त्या साहेबाला सांगितलं माझ्या गावला ज्या आरती कुणब्याच्या नोंदी निघाल्यात त्या आरती सगळ्याच गावला कुणब्याच्या नोंदी निघाव्याच लागतात. आणि ठरलं कलेक्टरनं मला लिहून दिलं. मी जरी कीर्तनकार दिसत असलो तरी मी त्या साहेबाच्या समोर सांगलं यानं नीट काम केला तर बरं आहे नाही तर याला मारतो बघा म्हणून सांगलो मी या शब्दात. नाहीतर याला मारतो म्हणून मला दुसरं काही येईना. याला त्याला वाटलंय मी BA ग्रॅज्युएट आहो त्याला काय माहित आहे कारण मी दिसत होतो धोत्रावर मी BA ग्रॅज्युएट आहो त्याला काय माहित. म्हणून मी सांगितलंय तुम्ही सुद्धा असं काम करा. सरकारची समिती आहे. आणि दुसरी गोष्ट सरकारनं मोडी आणि उर्दू येणारी माणसं तयार ठेवले. तो
तुम्ही तहसीलदारला सांगा, आमच्या एका कामावरून कलेक्टरनं सरसकट तहसीलदारला त्या ठिकाणी निर्गमित केलेलं आहे की या नोंदी पुन्हा तपासायचं काम करा, म्हणून कागद घरी ठेवू नका, कागद बाहेर काढा, नाही तर बऱ्याचदा कागद घरीच राहतात, आपल्या बापानं ठेवलेलंच बॅलन्स होईल, दुसरं तर काही ठेवलं नाही. कारण दुसरं तर काही आम्हाला मिळालं नाही. एक कागद म्हणजे फार महत्वाचं आहे, हे तरुण पोरानं लक्षात घ्यायला शिकलं पाहिजे. उद्यापासून उद्या भूमी अभिलेखला जा. आणि दुसरी गोष्ट, कागद अत्यंत जुनी आहेत, त्याला सांभाळून काढावं लागणार आहे. हिंगोली जिल्ह्यात कवठा नावाचं गाव होतं, त्या गावच्या नोंदी काढल्या, एक एवढूसा तुकडा त्या कागदाचा निघून बाजूला पडला होता, सगळे कागद. या हुशार माणसानं ते तुकडा काढला आणि बरोबर नेऊन तिथं ठेवला, आणि ते तुकडा कुणबी नावाचा होता. कुणबी एकच शब्द होता, तोच तुकडा उडाला होता. तो तुकडा जुळल्याबरोबर 48 लोक कुणबी म्हणून तयार झाले. आणि कलेक्टरला आम्ही प्रमाणपत्र मागाय गेलो, त्यानं म्हणला ते खाली सदर लिहिलं होतं. ते म्हणला सदर शब्दाचा अर्थ आम्हाला कळला आला. मी म्हणलं साहेब असं कसं हो, आम्हीच आमच्या पत्रात लिहिता ना सदरील मजकूर किंवा सदरील प्रकरणाचा अभ्यास करून योग्य तो निवाडा द्यावा. सदरील शब्द म्हणजे वरील शब्द, वरी कुणबी लिहिले, खाली डॅश मारलंय. त्या एका तुकड्याकडून या ठिकाणी 48 लोक निघाले. 48 लोक निघाले म्हणजे 48 गुणिले 400 करा, गावच्या गाव निघाले. आणि म्हणून रात्रीचा दिवस करा, तुम्हाला जे काय करता येते ते करा, पण भूमी अभिलेखला, तहसीलला त्या ठिकाणी नोंदी तपासा. आपण कायद्याची लढाई या ठिकाणी नक्की लढू शकतो आणि जिंकू शकतो. म्हणजे केवळ वाहनच अडविणे नाही, आम्ही हेही करू शकतो. तुम्ही आणखी एक साधी गोष्ट लक्षात घ्या. भुजबळ साहेबांना मागे एक पुन्हा भुजबळला का बोलावं लागले मलाच कळणार नाही. भुजबळ साहेबांना काल परवा एक स्टेटमेंट केले, मी तर्क काढतो. ते काय म्हणले, सरकारनं कुणबी नोंदी शोधायचं काम थांबवावं. त्याच दिवशी मला लक्षात आलं, भुजबळनं जेव्हा मागणी केली तेव्हा आमच्या नोंदी आलं लक्षात. कारण नसल्या तर त्यानं मागणीच केली नसती. आणि म्हणून आपल्या नोंदी आहेत, आपण तपासल्या पाहिजे, जुन्या माणसाला विचारलं पाहिजे, शोधलं पाहिजे. आणि मित्र हो, ही लढाई आपण अत्यंत यशस्वीरित्या त्या ठिकाणी लढणार आहोत. कारण तुकाराम महाराज म्हणाले, कारण सर्व भावे दीन तुका म्हणे यातीहीन. मी जातीनं शूद्र आहे, आणि शूद्र असल्यामुळे मी यातीहीन आहे, आणि यातीहीन असल्यामुळं मला मागास म्हणून दर्जा मिळाला पाहिजे.